एक गाणं हॅलो फ्रेंड्स, हे बघा आम्ही आंबोळी घाटात आहे. थोडं थोडं पाणी चाललंय. नमस्कार मंडळींनो. कशा करतोस आदित्य? काही झाडी, काही डोंगर. गुड इव्हनिंग मित्रांनो. सो काल रात्री आम्ही याला खूप उशीर झाला, ऑलमोस्ट सकाळच झाली आणि मग त्याच्यानंतर जे झोपलो तर 12:30-1 वाजता उठलो. 12:30-1 वाजता उठल्याच्यानंतर मग तयारी करून सर्व सामान आवरून आम्हाला वेळ निघा झालाच आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 4:45. आम्ही निघालो मुंबईसाठी घरी आणि कोकणचा आता जो रोड आहे आपला, तर कोकण मार्गे न जाता प्लान केला आहे की आपण कोल्हापूर मार्गे जाऊया. म्हणजे आता इकडून सावंतवाडीवरून RJ असं करत निपाणी आणि मग आपला नॅशनल हायवे 48, कारण त्या रोडला चार्जर पण आहेत, रात्रीची वेळ आहे, फॅमिली पण आहे. कोकण मार्गे चार्जर आहेत पण असं आहे की काही ठिकाणी रोड पण खराब आहे आणि जर समजा काही ठिकाणी जर अडीअडचणीत सापडलो तर मग त्यावेळी तिथून काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून हा मार्ग निवडला. कारण वाजलेच ऑलमोस्ट 5च वाजलेत. सो संध्याकाळ झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या मार्गाने निघालेलं बरं आहे. सो आता आम्ही ह्याच मार्गाला आहोत आणि ऑलमोस्ट सावंतवाडीजवळ आहोत आणि थोड्या वेळानंतर हा घाट वगैरे सुरू होईल, आंबोळी घाट. आणि घाटामध्येचा नजारा वगैरे पण ना खूप छान आहे. म्हणजे मी ह्या मार्गाने कधी आलो नाही आणि कधी गेलो पण नाही. ही माझी पहिलीच वेळ असेल की ह्या मार्गे मी जातो आहे. म्हणजे कोकणातनं आंबोळी घाट आणि कोल्हापूरमध्ये आपण गेलेलो, फेब्रुवारी महिन्यात आलेलो त्यावेळी. आणि तेव्हा मग आपण फोंडा घाटातनं कणकवलीला खाली उतरलो होतो. ओके, पण आता आपण वेंगुर्ल्यावरून सावंतवाडीवरून आंबोळी घाट करत आपण जाणार आहोत कोल्हापूरला, RJ वगैरे करून. ओके, कारण त्या रोडला कंटिन्यूस चार्जर पण आहेत आणि एकदा कोल्हापूरपासून जो हायवे आहे ना, तर स्पीड पण जास्त असते आणि मीच एकटा ड्राईव्ह करणार आहे. त्याच्यामुळे बोलतात ना की सर्व आराम वगैरे व्यवस्थित वगैरे ड्राईव्ह केलेले बेटर आहे. ओके, डिसेंबर महिन्यातल्या प्रवास करण्याची मजा वेगळी असते. तुम्ही बघा ना, आजूबाजूला मस्त झाडी आहेत, डोंगर आहेत, हिरवळ असते. ॲक्च्युली डोंगरावरून आता हा रोड चालू आहे आणि रोड जातो आहे. त्या रोडवरून दोन्ही साईडला झाडे आहेत, घनदाट झाडी आहेत. ऊन आहे पण ऊन तेवढं जाणवत नाही आहे, कारण घनदाट झाडी आहेत दोन्ही साईडला. सो ही अशी मजा आहे ना डिसेंबर महिन्यात, वसंत ऋतू जो बोलतो, कारण थंडावा पण असतो वगैरे तेव्हा. आणि ॲक्च्युली ह्या रूटला पावसाळ्यात मजा खूप जास्त असते. पावसाळ्यामध्ये म्हणजे मला आठवतं आहे यूट्यूबवरती पण आणि माहितीनुसार पण आंबोळी घाट हा धबधब्यांसाठी फेमस आहे. ह्या साईडला हिरवीगार नाही काय जंगले आहेत. हे आता दाट झाडी तर आपल्याला दिसतातच आहेत, पण पावसाळ्यामध्ये धुके वगैरे पण असतील. बघूया कधी जर प्लॅन झाला तर नक्कीच डेफिनेटली प्लॅन करेल. पण आय गेस त्याच्यासाठी आता टियागो EVला अपग्रेड करावा लागेल. मे बी अपग्रेड करेल असं आहे, कारण तिची प्रॅक्टिकल रेंज 200पर्यंत येते. 200 ते 240 किंवा 190 ते 240 होते.
याच्यामध्ये मल्टिपल टाईम चार्ज करावा लागतो आणि आता खूप चांगले ऑप्शन आले आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल नेक्सॉन EV45 वाला जो आहे वेरियंट, त्याच्यामुळे विचार चालले की त्याला अपग्रेड पण करू सो जेणेकरून लाँग ट्रिपला चार्जिंग वगैरे करू शकतो. जर टियागो EVमध्ये केले एवढे ट्रिप तर मग नेक्सॉन EVमध्ये तर आरामात करता येईल. आणखीन लाँग जाण्याचा प्रयत्न करूया स्टेटच्या बाहेर, जसं MP झाला वगैरे, नागपूरच्या पण पुढे वगैरे त्या साईडला, छत्तीसगड साईडला वगैरे ते साईडला पण जाण्याचा प्रयत्न करूया. आणि राहिला प्रश्न बघा ना निसर्गाचा, तर या साईडला निसर्ग छान आहे. आता ॲक्च्युली कोकण सोडून पश्चिम महाराष्ट्र साईडला जातो आहे, हा तसा अनुभव आहे. आपण आता वरतीच आहोत, ऑलमोस्ट घाटच आहे हा एक प्रकारे, आणि हळूहळू आहे ना घाट चढतो आहे आणि मग मध्येच आहे ना उतार येतो आणि पुन्हा चढ येते. सो पण रोड चांगला आहे. 1-2 ठिकाणी पॅचेस खराब आहेत, पण एवढे मोठे खड्डे नाही आहेत की काय प्रॉब्लेम येईल. हां, एक अनुभव आहे, फोंडा घाट हा मोठा आहे आणि तिथे मोठे मोठे ट्रॉलर वगैरे आहेत, पण तिथे ना वेडी वाकडे वळणे आहेत. त्याच्याशी कंपेअर केलं तर आंबोली घाट हा तेशी वेडी वाकडे वळणे नाही आहेत. ओके, कर्व रोड आहेत, म्हणजे वळणाचे रोड आहेत, पण कोणाला त्रास होतो ना, पोटात दुखतं वगैरे असं नाही आहे. आता सरळ असं सोप्पा असं वाटतो. आणि टियागो EV आरामात चढते. EV गाडी ही म्हणजे एवढे घाट झाले, जसं आपला माळशेज घाट झाला, कसारा घाट तर घाटच नाही राहिला आता तो, पण जसं हे जे घाट आहेत एकदम आरामात घाट चढली आणि त्याच्यानंतर उतरताना पण रिगेन होतो आणि आरामात आपल्याला रेंज भेटते. म्हणजे घाट चढायला जर 25% बॅटरी लागली असेल तर 18 ते 20% रिगेन होते, उरले 6-7% जातातच. पण ते सेम पेट्रोल CNG गाड्यांमध्ये पण होतं, त्याच्यामुळे EV गाडीमध्ये तो काय प्रॉब्लेम येत नाही आणि सर्वात स्मूथ, गाडी बंद नाही पडत, स्मूथ चढते आरामात आणि उतरताना आपल्याला रिगेन पण भेटतोच, त्याच्यामुळे एकदम आरामात गाडी जाते.
हॅलो फ्रेंड्स, हे बघा आम्ही आंबोळी घाटात आहे आणि हा बघा हा व्ह्यू आंबोळी घाटाचा आणि इकडे वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉल आहे ना चालू आहे, पाणी आहे वॉटरफॉलला. आता काय वरती जात नाही कारण खूप म्हणजे खूपच बोलतात ना की वेळ लागेल वरती जाऊन वगैरे फोटो वगैरे काढायला, त्याच्यामुळे वरती काय जात नाही. हे पण इकडं माकडा, हा बघा वॉटरफॉल है ना, थोडं थोडं पाणी चालू आहे. वॉटरफॉल वगैरे चालू आहे इथे. तर वॉटरफॉल पण बघायला भेटला. एंट्री आहे का? वॉटरफॉल पण बघायला भेटला. हा आंबोळी घाटाचा वॉटरफॉल आणि जरा फोटो वगैरे घेतो आणि हा आपला घाट इकडे. नशीब बघा कसं असतं. आम्ही सी साईडला होतो, समुद्रकिनारी, आणि खूप वेळा प्रयत्न केला की ज्यावेळी सनसेट होईल, सूर्यास्त होणार, त्यावेळी आम्ही समुद्रकिनारी असू, पण मागच्या 2 ते 3 दिवस ते जमलंच नाही. आणि हा जो सूर्यास्त आहे आम्हाला बघा उंचावरून डोंगरावरून बघायला भेटला जाता जाता. आता गाडी थांबवतो आहे त्याच्यासाठी की सूर्यास्त वगैरे बघू, म्हणजे व्हिडिओ वगैरे घेतो सूर्यास्ताची. छान म्हणजे बघायला छान वाटतो ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळी. एक चांगला अनुभव असतो सूर्यास्ताचा. आणि परतीच्या प्रवासामध्ये मोस्ट ऑफ द केसमध्ये तुम्ही बघितलं असाल, एवढं मी काय दाखवत नाही कारण अंधार होतो. जसं आत्ता अंधार झाल्यावरती मग आजूबाजूला काय शूट करायला किंवा काय बघण्यासारखं एवढं नसतं. आणि हा हायवे जो नॅशनल हायवे 48 आहे ना आपला, जो कन्याकुमारीपर्यंत जातो, म्हणजे सुरुवात होते मुंबईपासून ते कन्याकुमारीपर्यंत हा हायवे जातो. सो त्या हायवेवरती गाड्या वगैरे असं काही दिसतं. काही इंटरेस्टिंग दिसलं तर डेफिनेटली दाखवेल. पण इथे चार्जिंग आहेत आणि ह्या रोडवरती खूप चार्जर आहे, त्याच्यामुळे चार्जिंग वगैरे काय दाखवणार नाही आहे. आणि काही सध्या ऑफर पण नाही आहेत की सांगेल की याच्यावरती काहीतरी ऑफर भेटली नाही. ॲक्च्युली ह्या टूरवरती आम्हाला ऑफर नाहीच भेटली. म्हणजे 31st नुसार त्यांनी चार्जेस कमी केले होते. स्टॅटिक झालं किंवा चार्ज झोन झालं. जिओचे आहे तेवढेच होते, पण जिओवरती करताच नाही आलं. टाटावरती करता आलं. मोस्ट ऑफ द 3 या 4 वेळा टाटाच्या ॲपवरती गेले, पण बाकीचे आम्ही मावशीकडे घरीच केला. तर तो एक बेनिफिट झाला. समजा पेट्रोल डिझेल किंवा CNG गाडी असते तर बाहेरच पैसे गेले असते, पण घरी युनिट किती तिकडे 4 रुपये वगैरे युनिट असतं. तर चार्जिंगसाठी 4 रुपये 4 रुपयाच्या हिशोबाने 100 रुपये चार्जिंगला लागले. त्याच्यामध्ये 200 किलोमीटर वगैरे गाडी चार्ज झाली 100 रुपयात. जास्तीत जास्त 120 रुपये जर टॅक्सेस वगैरे पकडलं तर एवढे चार्जेस वगैरे लागले. असे 2-3 वेळा आम्ही चार्जिंग केले. हे बघ इकडे काय. हाय फ्रेंड्स, वाजलेत ऑलमोस्ट 11:55 आणि आम्ही आहे ना हॉटेल साईन इंटरनॅशनल इकडे थांबलो होतो. इथे टाटाचं चार्जर आहे, हा बघा टाटाचं चार्जर. इकडे चार्ज केली. ह्या रोडला, सातारा रोडला भरपूर आहे. आम्ही उशिरा निघालेलो ना जसं सांगितलेलं, पण आंबोळी घाट वगैरे सगळं एन्जॉय करून निघालो. तर ठीक आहे, चला हे बघा.
हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजले 5 आणि सयाजी एम जी वाकड आहे ना, एम जी वाकड बरोबर, तिथे आता गाडीचं चार्जिंगला गाडी चार्जिंगला लावलेली आहे. हा 12 रुपये पर किलोवॅट, म्हणजे स्वस्त होते. 200-250 रुपयामध्ये ऑलमोस्ट चार्जिंग होईल. पण मी 76% झाले, 80% कारण इकडून घर आहे 137 किलोमीटर आणि रेंज चांगली दाखवते ॲक्च्युली, आणि भेटते पण चांगली. 223ची आता रेंज दाखवते, पण ती तेवढी चालणार नाही कारण रेंज दाखवते जास्त पण तेवढी भेटत नाही. ठीक आहे. सो हा होता लास्ट अपडेट. त्याच्यानंतर डायरेक्ट घरीच पोहोचू आणि आपल्या ट्रिपचा एंड पण होईल. ठीक आहे, चलो बाय.